रोहिणी खडसेंनी पुणे पोलीस आयुक्तांची घेतली भेट। पुणे रेव पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर अटकेत। दाखल गुन्ह्यांची जाणून घेतली पोलिसांकडून माहिती। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून अभिनंदनाचं पत्र। निशिकांत दुबेंना घेराव घातल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्याकडून अभिनंदन। शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी शासनाकडून नवी नियमावली। गोपनीय शासकीय माहितीचा प्रसार करणं आणि खोट्या गोष्टी सोशल मीडियाच्या द्वारे पसरवण्यास प्रतिबंध। नव्या सूचनांचं परिपत्रक देखील सरकारनं केलं जारी। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ। जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 85%वर। मुंबईच्या साकीनाका पोलिसांची म्हैसूरमध्ये मोठी कारवाई। ड्रगच्या कारखान्यातून 390 कोटींचे एमडी ड्रग्ज केलं जप्त। या प्रकरणी 4 जणांना घेतलं ताब्यात। पुण्यात आयटी अभियंत्यानं केली आत्महत्या। 7व्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या। तर पियुष कवडे असं आत्महत्या केलेल्या अभियंत्याचं नाव। नाशिकमध्ये सीबीआयच्या पथकाची कारवाई। मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक। तर 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना करण्यात आली अटक। धाराशिवमध्ये शिवसेनेच्या समन्वय बैठकीमध्ये गटबाजी उफाळली। शिवसेना जिल्हा प्रमुखांकडून लावलेल्या बॅनरवर तानाजी सावंतांना डावललं। तानाजी सावंतांना डावलल्यानं त्यांचे समर्थक नाराज। बीडमध्ये एका तरुणाला मारहाण। हातात कोयते आणि सत्तूर घेत तरुणाला केली मारहाण। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।